संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार। यंदाचे पालखी सोहळ्याचे 341वे वर्ष आहे। मुख्य प्रस्थान सोहळा यंदा दुपारी 2:30 वाजता होणार आहे। छत्रपती संभाजीराजे भोसले प्रस्थान सोहळ्यासाठी येणार आहेत। प्रस्थान सोहळ्यासाठी देहूनगरीत वारकरी बांधव दाखल झाले। हे दृश्य आपण पाहतोय। संत तुकोबाची पालखी सोहळ्याचे 341वे वर्ष आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्या सोबत जोडले। सुशांत, आपण पाहतोय संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झालेली आणि यंदाचे पालखी सोहळ्याचे 341वे वर्ष आहे। काय ताजे अपडेट आहेत? वारकरी दाखल झाल्याची माहिती आपल्याला मिळाली आहे। कारण आपण पाहिलं तर आज जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा या देवनगरीमध्ये पार पडत आहे। या सोहळ्याला आज पहाटेपासूनच सुरुवात झालेली आहे। पहाटेची जी आरती आहे ती झाली, अभिषेक झाला, त्यानंतर या सोहळ्याला सुरुवात झालेली आहे। मी आता मुख्य मंदिरामध्ये आहे आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आकर्षक अशी फुलांची सजावट या संपूर्ण मंदिराला करण्यात आलेली आहे। आणि या बाजूला पाहिलं तर तुकाराम महाराजांची प्रतिमा देखील या फुलांमध्ये साकारण्यात आलेली आहे। आणि जसजशी वेळ पुढे होत चालू आहे तसतसं वारकरी आता हळूहळू या मंदिरामध्ये दाखल होतात। आता जे पाहिलं तर कीर्तनला देखील सुरुवात झालेली आहे आणि थोड्याच वेळात या ठिकाणी सर्व मंदिराचे विश्वस्त असतील किंवा छत्रपती संभाजीराजे हे देखील या पालखी सोहळ्याला उपस्थित राहणार आहे। आणि आता संपूर्ण दिवसभरचा हा अगदी उत्साहामध्ये हा सोहळा पार पडणार आहे। की दुपारनंतर 3 वाजता हे पालखीचं प्रस्थान होणार आहे। आणि दरवर्षी या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून येत असतात, परंतु गर्दी कमी दिसत आहे। कारण की आपण पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून राज्यभरामध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये देखील अतिवृष्टी झाली आहे। त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये तीच परिस्थिती आहे। त्यामुळे काल देखील मंदिर प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आलं होतं की शक्य असेल त्यांनीच या पालखी सोहळ्याला उपस्थित राहावं, अन्यथा तुमचे ज्या ठिकाणी सुरक्षा आहे तुम्ही सुरक्षित ठिकाणी राहा आणि स्वतःची काळजी घ्या असं आवाहन प्रशासनाने करण्यात आलं होतं। परंतु काही प्रमाणात जे वारकरी आहेत ते आता मंदिरामध्ये दाखल होतात आणि अगदी उत्साहामध्ये हा पालखी सोहळा जो आहे तो आज पार पडणार आहे। आणि दुपारी या पालखीचे प्रस्थान झाल्यानंतर जवळच असलेल्या इनामदारवाड्यामध्ये या पालखीचा आज मुक्काम असणार आहे। कारण नक्कीच सुशांत, वेळोवेळी या संदर्भातले ताजे अपडेट आपल्याकडून घेतच राहू। मात्र तुर्तास या महत्त्वपूर्ण अशा माहितीसाठी खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।